की ज्यामध्ये SIT मध्ये आणि एकूणच जे प्रकरण झाल्यानंतर SIT नेमल्या गेली त्यातील काही 8-10 अधिकारी ते मुळात बीड जिल्ह्याशी संबंधित आहेत आणि आरोपीशी सुद्धा त्यांची घनिष्ठ ओळख आहे, मैत्री आहे मी म्हणणार नाही. अशा वेळेस ती चौकशी सुद्धा फेअर होण्याची शक्यता दिसत नाही. म्हणून आम्ही या अधिकाऱ्यांना बदलण्याची मागणी केली. त्याबरोबरच वाल्मिक कराडवर आता खंडणीचा गुन्हा दाखल आहे. प्रकरणच मुळात खंडणीपासून सुरू झालेलं आहे. एका दलित माणसाला, चौकीदाराला ज्यावेळेस खंडणी देण्यास नकार दिला त्यावेळेस त्या कंपनीमध्ये असलेल्या वॉचमॅनला मारण्याचा प्रयत्न झाला. तो दलित समाजाचा होता. म्हणून त्या गावच्या सरपंचाने जाऊन तिथे या सगळ्यांना दमदाटी दिली आणि त्यांना पळवून लावलं. हाच काय तो त्या सरपंचाचा गुन्हा. अशामुळे त्याचा बदला म्हणून जर अमानुषपणे संतोष देशमुख सरपंचाचा खून होत असेल, मग हे धागेदोरे कुठपर्यंत आहेत तर ते स्पष्टपणे वाल्मिक कराडापर्यंत जातात. आणि म्हणून वाल्मिक कराडावर 302चा गुन्हा दाखल करावा ही सुद्धा मागणी उपस्थित सगळ्यांनी केली. त्यामध्ये आम्ही ती मागणी केलेली आहे. दुसरा प्रश्न असा आहे की रणजित मुंडेंची वारंवार राज्यात मागणी होते, स्वतः बीडचे आमदार सुरू केलेले आहे, राजीनामा घेतला जात नाही, कोण याच्या पाठीशी आहे काय? नाही, मी आता भुजबळ साहेबांचं मी त्यांची प्रेस बघितली. ते म्हणतात की दोष किंवा ते कुठे सापटत नाही तोपर्यंत काय त्यांचा संबंध येत नाही, आरोप सिद्ध होत. भुजबळ साहेबांवर आरोप झाले, त्यांना काय झालं राहावं लागलं. तो शहाणपणा त्यावेळेसच्या लोकांना कळलं नाही काय. इथे तर शरद पवार साहेबांनी पुन्हा राजीनामा दिला होता, अशोक चव्हाणांनी दिला, आबांनी दिला, विलासराव देशमुखांनी दिला. आरोप झालेत आणि राजीनामा देऊन ते सत्तेच्या बाहेर राहिले. एवढ्या गंभीर खुनासारख्या गुन्ह्याच्या संदर्भात आरोप होत असतील आणि ते म्हणतील की याच्या संदर्भात आरोपी म्हणून काही पुरावे मिळाले तर राजीनामा देतील. पुरावेच मिळू देत नाहीत म्हणून राजीनामा मागतो. पुरावे मिळू देत नाही आहेत, पुरावे दाबले जात आहेत, पुरावे मिटवले जात आहेत. सत्तेचा वजन वापरून, सत्तेचा दबाव आणून, त्यामुळे ती मागणी आहे. आणि अशा वेळेस जर आपण ते इथपर्यंत थांबा, म्हणजेच मला वाटतं की भुजबळ साहेबांचं म्हणणं हे कोणालाही पटणारं नाही असं मला वाटतं. कारण मी माझी भूमिका म्हणताना म्हटलं की आरोपी हा आरोपी आहे, त्याला जात पात धर्म पंथ वगैरे कुठल्या कॅटेगरीचा वगैरे काही संबंध नाही. गुन्हेगार म्हणून त्याला शिक्षा झाली पाहिजे, कुठल्याही समाजाचा असू दे. पण जी पद्धत आता वापरली गेली, त्याला स्वरूप दिलं गेलं किंवा दिला जात आहे, ते 2 OBC वर्सेस मराठा वगैरे यात काही तथ्य नाही. तर जरांगी बिरांगी काय म्हणतात आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. पण एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये तो आरोपी म्हणून एवढा मोठा अमानुषपणे खून करणाऱ्या आरोपींना सजा झाली पाहिजे. आणि या चौकशीमध्ये अडथळे जे काही आणले जात आहेत त्यातून सत्तेमध्ये बसलेल्या लोकांचा मोठा सहभाग आहे, त्यांना बाजूला केलं पाहिजे, हीच मागणी आहे.